कुठे या दो साहेब साहेबांना जरा फोन लावावं. बरं मंत्री झालो माझ्या करता ज्यावेळेस झालं त्यावेळेस राज्य मंत्रिमंडळ समावेश झाला आणि नाही आपल्या देशामध्ये आपल्या जळगाव जिल्हे वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये नाव आहे की देशदारी करणारे, देशांवर हल्ला करणारे आणि घातकी काम करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कर्दनकाळ म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्याचे ॲडव्होकेट निकम साहेब. त्यांच्यामुळे आज आपल्या सगळ्या अभिमानाने या गोष्टी सांगावं लागते. आज मला खूप या गोष्टीचा आनंद होतो की हा जळगाव जिल्हा सगळ्या बाबतीमध्ये आता स्वयंपूर्ण आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री एक आहे, 3 कॅबिनेट मंत्री आहे, 11 आमदार आहे, 1 MLC आहे आणि आता राष्ट्रपतींकडे दिलेले आपले खासदार आहे. त्यामुळे आता कुठेच अडचण यायला नको. वरच्या सभागृहात निकम साहेब आहे, खालच्या सभागृहात आमच्या स्मिताताई आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या विविध केंद्रामध्ये अडचण असलेल्या प्रश्नांचा सुद्धा त्यांच्या हाताने निपटा येईल वाटतं. मी एवढंच म्हणेल की त्यावेळेचा मला आठवतं त्यांचं की ते एक मुलाखत देत होते, तर बारीक सारांश मी पाहिला तो की त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की कैसे कैसे लोग हैं जो बम बनाते हैं, कीड़े अच्छे जो रेशम बनाते हैं. ते अजूनही आमच्या मनामध्ये ठसलेलं वाक्य आहे. म्हणजे कवी मनाचा माणूस. मला तरी असं वाटतं की अडलेल्या नडलेल्या कुठल्याही, आता आम्हाला आठवतं की एक कुलकर्णी म्हणून आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे परभणीचे, त्यांच्या मुलाची हत्या झाली होती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यावेळेस सगळ्यांकडनं मागणी हीच होती की निकम साहेबांना घेतलं पाहिजे. मला व्यस्त आहे पण शेवटी त्या माणसाने वशिला लावला की जळगाव ही गाडी बरोबर जाऊ शकते. आणि ते मी योगायोगाने परभणी पालकमंत्री होतो त्यावेळेस मी निकम साहेबांना विनंती केली की माझा तर एवढा म्हणतो आहे तर माझ्याकरता आपण ही केस घेतली पाहिजे. त्यांचा एकुलता एक मुलाचा खून झाला आहे आणि ती केस घेतली. त्यांनी सांगितलं तू CM कडनं अप्रूव्हल आण, मी करतो. CM साहेबांनी केली आणि त्यांनी लगेच सांगितलं की हरकत नाही आणि त्या खून करणाऱ्या लोकांची शिक्षा. मला सांगायचा अर्थ हाच आहे की ज्यावेळेसही आपल्याला विधीच्या मार्फत, विधी न्यायाच्या मार्फत अडचण येते त्यावेळेस एकच नाव आपल्या लक्षामध्ये येतं, आदरणीय निकम साहेब. मी सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना दिल्लीमध्ये काही नवीन नाही आहे आणि कायदे पण काही नवीन नाही आहे. कायद्या बनवणाऱ्या संस्थेमध्ये जरी आम्ही करत असलो तरी ते त्याचे अभ्यासक आहे, त्याचे मास्टर आहेत. त्यामुळे आपल्या या मध्ये सुद्धा ज्याप्रमाणे कोर्टामध्ये कायम उमटला त्याचप्रमाणे दिल्लीवर सुद्धा जळगावचं नाव अशाच पद्धतीनं उज्ज्वल नावाप्रमाणे ते उज्ज्वल करतील हीच माझ्यातर्फे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. तुम्ही खूप सुंदर गोष्ट सांगितली की जळगाव जिल्हा आता वेगळ्या अंगाने अत्यंत प्रगत आहे. या जिल्ह्याला 4% GDPचा वाटा महाराष्ट्र राज्यात होता, तो आता 1.5% आला आहे. तो 1.5 पुन्हा 4 कसा करावा असं सांगणारे जिल्हाधिकारी पण आपल्याकडे आलेले आहेत. आणि निकम साहेब म्हणजे मला आठवतं की जळगाव शहरात एकेकाळी एक प्रचंड मोठा गुंड होता आणि लोक त्याला घाबरून सरकार म्हणायचे. आणि त्याने एकदा त्यांच्या साक्षीदाराला नवीन प्रॅक्टिस साक्षीदाराला दिली की मी तुला पाहून घेईन. हे निकम साहेबांना कळलं, त्यांनी त्याला बोलवलं त्या गुंडाला. तो म्हटला इकडे आहे.